हॅलो फ्रेंड्स, शीतल लाईफ चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून मी स्वागत करते। तर आता दिवाळी येते फ्रेंड्स आणि सगळ्यांच्या घरी फराळाचं चालू असणार। तर आज आपण लाडूची रेसिपी बघणार आहोत। तर गॅसवर कढई ठेवलेली आहे आणि कढईमध्ये आपल्याला तूप टाकायचं आहे आणि मी पिठी तयार केलेली होती ती पिठी टाकायची आहे। म्हणजेच ओले गहू करून आपण जो रवा बनवतो तर त्याला पिठी म्हणतात। तर त्याचा व्हिडिओ पण मी टाकेल की ते गव्हापासून आपण पिठी कशी तयार करतो असं। तर अशी 2 वाट्या आपण पिठी घेणार आहोत आणि ती चांगली तुपामध्ये परतवून घ्यायची आहे, त्याचा कलर बदलोस तर असे लाडू नक्की बनवून बघा, कारण मैद्यापासून त्रास होतो। तर ह्या पिठीचे जर बनवले तर आपल्या पोटाला काही त्रास होत नाही आणि चांगले पण असतात, पौष्टिक पण असतात हे लाडू। तर नक्की ट्राय करा हे लाडू। तर आता चला मग आपण तुपामध्ये चांगलं भाजून घेणार आहोत त्याला। तुम्ही बघू शकता की आता कलर बदललेला आहे। तर आपण आता याला काढून घेणार आहोत। तर याच्या गाठी सुद्धा होत नाही। तर काही लाडू आपण मैदा जर भाजला तर त्याच्या गाठी पण होऊ शकतात, तर या पिठीच्या गाठी होत नाही। नंतर आपण कढई परत ठेवायची आहे आणि तूप टाकायचं आहे आणि तुपामध्ये थोडासाच रवा लागणार आहे, अर्धी वाटी तरी। तर अर्धी वाटी भाजून घ्यायचं आहे आणि असं पीठ तयार होतं बघा, तुम्ही बघू शकताय। तर या पिठामध्ये गाठी पण होत नाही आणि आपल्याला जास्त मेहनत पण लागत नाही। तर असे नक्की ट्राय करून बघा। तर आता या पिठामध्ये आपण काजू, बदाम जे काही आपल्याकडे ड्रायफ्रूट्स असतील ते टाकणार आहोत आपण आणि चांगलं मिक्स करून आपल्याला लाडू बांधून घ्यायचे आहे। तर खूप सोपी पद्धत आहे ही लाडू बांधण्याची आणि खूप पौष्टिक पण आहे हे लाडू। तर याच्यामध्ये मी बदाम, काजू आणि वेलदोडे पावडर टाकलेले आहे, जास्त काही टाकलेलं नाही आहे। तर तुम्हाला अजून पिस्ता वगैरे टाकायचा असेल तर तुम्ही टाकू शकता, अजून टेस्टी लागतील। तर अशा प्रकारे माझी लाडूची रेसिपी आहे, तर नक्की ट्राय करा तुम्ही। आणि आपल्या लहान मुलांना तर खूपच आवडतील हे लाडू, कारण पौष्टिक आहे आणि त्यांना द्यायला काही हरकत नाही आपल्याला। तर चला फ्रेंड्स, या ब्लॉगमध्ये इतकंच। तर ब्लॉग तुम्ही शेवटपर्यंत बघितला असेल तर छोटंसं लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। बाय फ्रेंड्स।